तर नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डोंगरमाळाच्या गोष्टीत. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आलोय. तर गोष्ट आहे एका इंजिनियरची. 5व्या मजल्यावर एक इंजिनियर होता आणि खाली काही मजूर वाळूचं काम करत होते, सिमेंट कालवत होते. त्यातून इंजिनियरला या 5व्या मजल्यावरला काहीतरी काम करण्याची गरज भासली. त्यातून त्यानं काय केलं, आता 5व्या मजल्यावरून खाली जाण्यापेक्षा मी काय करतो, त्या लेबरला थोडा इशारा करतो की नेमकं हात्यामुळं वर येईन, वरून हात तर खाली जात नव्हती. मग त्या इंजिनियरनं काय केलं, वरून एक 10ची नोट टाकली. मग त्या लेबरला असं वाटल की ही 10ची नोट नेमकी आली कुठून. मग तो वर पाहिन. मग त्या इंजिनियरनं नोट टाकली, मजुराने घेतली आणि खिशात घातली आणि लागला कामाला. इंजिनियरला वाटलं मी ह्याला तर वर येण्याचा इशारा केलाय, नोट टाकली, यानं करा वर पाहिलं नाही. मग इंजिनियरनं परत काय केलं, 50ची नोट टाकली. मग त्याला वाटलं आता तरी हा वर पाहिन. मजुरानं ती पण घेतली आणि घातली खिशात, लागला कामाला. इंजिनियर म्हणाला मी याला 2 नोटा टाकल्यात, ह्याचं इतकंही लक्ष नाही, आणि ह्या डायरेक्ट खिशात घालतो आणि कामाला लागतो. मग इंजिनियरच्या डोक्यात आलं, आता काय करतो, 100ची नोट टाकतो. मग 100ची नोट टाकली इंजिनियरनं, आणि मजुरानं पण घेतली आणि खिशात घातली आणि लागला कामाला. इंजिनियर म्हणला काय मजूर आहे, याला मी वर येण्याचा इशारा करण्यासाठी अगोदर 10ची टाकली, 50ची टाकली, 100ची टाकली, तरी पण हा वर बघायला तयार नाही. आता काय करतो, हा नोटा खिशात घालतो आणि चक्क कामाला लागतो. याचं माझ्याकडे लक्षच नाही वर. मग आता मी काय करतो, एक इटाचा तुकडा घेतो आणि त्याच्या डोक्यात मारतो. मग इंजिनियरनं काय केलं, 5व्या मजल्याहून एक इटाचा तुकडा घेतला आणि मजुराच्या डोक्यात मारला, टांगकुनी वाजला. मग मात्र त्यानं असं वर पाहितलं. मग त्यानं त्याला इशारा करून त्याचं काम सांगितलं. तर ही गोष्ट काही मजुराची नव्हती. हा मजूर म्हणजे आपण आहोत आणि तो वरचा इंजिनियर म्हणजे देव आहे. जोपर्यंत देव आपल्याला पैसा देतो ना, तोपर्यंत आपण त्याचं नाव घेत नाही किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण ज्यावेळेस मात्र तो दुःख देतो ना, त्यावेळेस मात्र आपण वर पाहतो, देवा असं का केलं. की जसं त्या इंजिनियरनं नोटा टाकल्या, मजुराला काही वर पाहू वाटलं नाही. जेव्हा दगड डोक्यात बसला तेव्हा मात्र वर पाहू असं वाटलं. तर मित्रांनो, बरी वाटली का आजची गोष्ट? कारण आता ऊस तोडणी कडे लक्ष कमीच आहे, आणि आता गावात आलं म्हणलं की असंच असतं. तर आता ऊस तोडणीचे व्हिडिओ बनवायला वेळ एक मिळत नाही. आता मुलगा शाळेला जातोय आणि मी आपला खेप दिवसाआड एक दिवशी तोडतोय, भरतोय आणि एक रानात येऊन गोष्ट सांगतोय. तर कशी वाटली मित्रांनो आजची गोष्ट, कमेंट करून अवश्य सांगा. आणि जर तुम्हाला उद्या ही अशीच गोष्ट ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार. आणि हो, तुम्ही कुठल्या कुठल्या गावातून शहरातून आपली गोष्ट ऐकली हे सांगायला विसरू नका.
धन्यवाद.